नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर बघा, आपण वेगवेगळ्या आगामी ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये ज्या ज्या जाहिराती येणार आहेत त्या पदाबद्दल आपण माहिती पाहत आहोत। त्याची जाहिरात कधी येणार आहे, त्याच्या जागा किती असणार आहेत आणि त्याच पद्धतीने त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि आतापासून तुमचं काय काय प्लॅनिंग असणं गरजेचं आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। याच्यामध्ये अतिशय एक महत्त्वाची जाहिरात आगामी येणार आहे, अंगणवाडी मुख्य सेविका। मागच्या वर्षी सुद्धा ही जाहिरात आलेली होती, याला अंगणवाडी पर्यवेक्षिका सुद्धा असं म्हटलं जातं। आता ही जाहिरात असणार आहे, मागच्या वेळेसपेक्षा जागा जास्त असणार आहेत। इथं कॉम्पिटिशन सुद्धा खूप कमी असतं, अभ्यासक्रम थोडासा वेगळा असल्यामुळं रेग्युलर जो अभ्यास करतात एमपीएससी वगैरे त्यांना वेगळा अभ्यास करावा लागतो। त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी म्हणण्यापेक्षा विद्यार्थिनी म्हणतो याला फोकस करत नाहीत। त्यामुळे कमी कॉम्पिटिशन मध्ये एक चांगली सरळ सेवेतून अधिकारी दर्जाची पोस्ट, बघा मी काय म्हणतोय, सरळ सेवा एक्झाम आहे पण अधिकारी दर्जाची ही पोस्ट आहे, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे 100% तुम्हाला खूप फायदा या पोस्टचा होतो। खूप चांगली पोस्ट आहे, चांगलं काम करता येतं, चांगल्या सन्मानाने तुम्हाला नोकरी करता येते, अशी अंगणवाडी मुख्य सेविका ही पोस्ट आहे। ही मुख्य सेविका पोस्ट जाहिरात नेमकी कधी येईल, अभ्यासक्रम काय आहे, त्याचं नियोजन काय, वेतन काय असतं, त्यांचं काम काय असतं, एकूण जागा किती, पात्रता काय, याच्याबद्दल डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ आत्ताच लाईक करून ठेवा, 100% तुम्हाला फायदा होणार आहे, याचा डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी देणार आहे। ठीक आहे, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका, या पदाबद्दल अगोदर बेसिक गोष्टी सांगतो मी तुम्हाला। याच्या ज्या पोस्ट आहेत या पोस्ट दोन प्रकारच्या जाहिराती असतात, एक ग्रामीणसाठी वेगळी असते, एक नागरीसाठी म्हणजे शहरी भागासाठी वेगळी असते। मागच्या वेळेस जी जाहिरात आली होती फक्त नागरी भागासाठी आली होती, म्हणजे ग्रामीण भागातून सरळ सेवेतून अजूनही अंगणवाडी मुख्य सेविकेचे पद जे आहेत हे पद भरलेले नाही येत। हा पहिला मुद्दा झाला। तसंच ही जी पोस्ट असते ही प्रमोशननी भरली जाते, सरळ सेवेने सुद्धा भरली जाते। मागच एक प्रमोशनची जाहिरात आता येऊन गेली, एक जाहिरात अजूनही येणार आहे, प्रमोशन वाल्यांची खात्यांतर्गत डिपार्टमेंटल जाहिरात अजून एक येणार आहे आणि सरळ सेवेची सुद्धा जाहिरात असणार आहे। म्हणजे आगामी जे अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात असणार आहे ग्रामीणसाठी सरळ सेवेची असणार आहे आणि त्यामुळे जागा जास्त आहेत, कारण ग्रामीण भागामध्ये यांची जास्त आवश्यकता जास्त असते। बघा, पात्रता काय, बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे फक्त मुलींसाठीच ही पात्रता आहे, मुली महिला म्हणजे विवाहित महिला असो किंवा मुली असो। पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फक्त मुलीच आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन आणखी खाली गेलं। तुम्ही कधी एखाद्या पदाच्या 400 जागा ज्यावेळेस म्हणता मुलगी म्हणून विचार करता तेव्हा तुमच्या हे लक्षातच येत नाही की 250-300 जागा मुलंच त्याच्यातलं घेऊन जाणार असतात, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जागा 100-150 असतात। म्हणजे तुम्हाला दिसताना आकडा मोठा दिसतो पण या फक्त मुलींसाठीच आहे। इथं पात्रता आहे मुली, वय इथं चुकून 18 झालेलं आहे, 21 वर्ष किमान वय पाहिजे, तुमचं वय 21 वर्ष वय कंप्लीट पाहिजे, 38 पर्यंतही चालतं। आणि जर तुम्ही राखीव असाल म्हणजे मागासवर्गीय SC ST OBC NT तर तुम्ही 43 वयापर्यंत सुद्धा याचा फॉर्म भरू शकता। पदवी म्हणजे एवढेच पात्रता आहे, बाकी विशेष पात्रता काही नाही। बाकी संगणक वगैरे हे जे आहे ते नंतर दिलं तरी चालतं, म्हणजे तुमची डिग्री पाहिजे झालेली कंप्लीट, 21 वर्ष किमान वय पाहिजे, राखीव असेल तर 43 पर्यंत आणि ओपन मधून फॉर्म असेल तर 38 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। कोणत्याही शाखेचे पदवीधर असणं गरजेचं आहे, ही पात्रता असते। डिपार्टमेंटल अंगणवाडी ज्या सेविका असतात त्यांच्यासाठी असते, त्यांच्यासाठी काय पात्रता आहे, फक्त 10 वर्ष तुमची सेवा झालेली पाहिजे आणि तुमचं वय 45 पेक्षा कमी पाहिजे, अशा दोन पात्रताच असतात त्यांना आणि त्यांच्यासाठी डिपार्टमेंटल परीक्षा घेतली जाते। पण आपण इथं फक्त सरळ सेवेबद्दलच बोलणार आहोत। या पात्रता असणाऱ्या मुली या अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी क्वालिफाय आहेत। चला पुढे जाऊया, पात्रता कमी त्यामुळे वेळ घालवत बसायचं नाही। ठीक आहे, पुढे जाऊया। आता अभ्यासक्रम काय आहे तर याचा सरळ सेवेचा अभ्यासक्रम सांगतो। अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की ही एक्झाम जी आहे ती विद्यार्थिनींना, आता विद्यार्थीच येत आहे कारण ही फक्त मुलींसाठी सांगतोय, तर सगळ्यांना हा महत्वाचा प्रश्न आहे की एमपीएससी घेईल का सरळ सेवेतूनच घेतलं जाईल। अगोदर जेव्हा ही परीक्षा झाली तेव्हा TCS ने घेतली होती, जरी एमपीएससी मध्ये गेली किंवा सरळ सेवेने घेतली तरी मला वाटत नाही की म्हणजे एमपीएससी ने घेतली किंवा TCS IBPS ने घेतली तरी सुद्धा अभ्यासक्रमामध्ये खूप काही फरक पडेल असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे सध्या तुम्ही तयारी करत आहात, जाहिरात येईपर्यंत जो जुना अभ्यासक्रम आहे त्यानुसारच अभ्यास करा। फक्त त्याचं प्लॅनिंग बद्दल मी शेवटी बोलणार आहे, नियोजन कसं अभ्यासाचं पाहिजे की जेणेकरून तुम्ही एमपीएससी जाऊ नाहीतर मग TCS IBPS घेऊ, कसंही घेऊ आम्ही त्याच्यासाठी पात्र असणार आहेत किंवा त्याची अभ्यासाची तयारी आमची झालेली असणार आहे। असा प्लॅनिंग काय आहे ते मी शेवटी सांगणार आहे। सध्या सिलेबस काय आहे बघायचा, याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला इंग्रजी आहे, दर्जा पदवी आहे, इंग्रजी भाषा 10 प्रश्न 20 गुण, मराठी आहे 10 प्रश्न 20 गुण आणि त्याच पद्धतीने सामान्य ज्ञान आहे त्यासाठी 20 प्रश्न
40 गुण. अशा पद्धतीने याचं काय असणार आहे, रचना असणार आहे. त्याच्यानंतर एकात्मिक बाल विकास व सेवा योजना व कायदे म्हणजे ICDS. हे ICDS चा सिलेबस तांत्रिक आहे. 1975 ला हे ICDS आलं, किंवा महिला व मुलासंबंधी कायदे. म्हणजे भारतामध्ये जेवढे, त्याच्याबद्दल डिटेल सिलेबस मी सांगतो तुम्हाला. ते कायदे आणि ICDS अगोदर सगळा सिलेबस सांगू द्या. ते आहे. त्याचे जे प्रश्न आहेत ते एकूण 20 प्रश्न असणार आहेत, 40 गुण असणार आहेत. त्यानंतर पोषण अभियान 10 प्रश्न 20 गुण असणार आहेत. आणि गणित बुद्धिमत्ता व अंक गणित 20 प्रश्न 40 गुण असणार आहेत. आणि संगणक ज्ञान 10 प्रश्न 20 गुण असणार आहेत. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, आता मी सिलेबस डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली असेल तुमच्या, की याच्यामध्ये तांत्रिक सिलेबस सुद्धा आहे. एकूण 40 प्रश्नांचा तांत्रिक सिलेबस. एक तर कॉम्प्युटर वेगळे, त्याच्यानंतर पोषण अभियान एक वेगळे, म्हणजे 20 प्रश्न झाले. आणि 20 प्रश्न ICDS आणि कायद्याचे. म्हणजे इथं 40 प्रश्न, या 40 प्रश्नांचा म्हणजे 80 गुणाचा तुम्हाला 200 पैकी वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. आणि 120 गुणाचा तुम्ही ऑलरेडी ज्याही परीक्षेची तयारी करत असाल त्या सगळ्यासाठीच तयारी करता. म्हणजे मराठी, गणित, GK, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, हे एकूण किती 120 मार्काला असणार, म्हणजे 60 प्रश्न असणार आहेत. आणि 40 प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला वेगळा करावा लागणार आहे. अशा प्रकारे आहे. आता हा जो सिलेबस आहे, सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये थोडासा सांगतो. अतांत्रिक इथं सांगत बसत नाही, फक्त तांत्रिकचं सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ICDS आणि त्याच्या संबंधी कायदे, म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प आणि त्याचे कायदे. याच्याबद्दल डिटेलमध्ये जर तुमच्यापैकी अनेक विद्यार्थिनी माझ्या विद्यार्थिनी असतील, त्याच्याबद्दल डिटेल आपण मागच्या वर्षी जेव्हा बॅच घेतली होती तेव्हा डिटेल सगळं शिकवलेलं होतं. लक्षात येतंय. ICDS म्हणजे काय असतं रे? अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प म्हणजे काय आहे? तर अंगणवाडी किंवा ग्रामीण भागातल्या लहान मुलांच्या, जे शाळेत जातात त्याच्यापेक्षा लहान मुलांसाठी ज्याही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. मग त्याच्यामध्ये लसीकरण असतं, त्यांच्या पोषण असतं, कुपोषण असतं, त्यांना होणारे आजार असतात. त्या पद्धतीने अंगणवाडीमध्ये बेसिक ज्ञान असतं, प्राथमिक पूर्व प्राथमिक शिक्षण आपण म्हणतो त्याला. याच्याबद्दलची सगळी माहिती ही त्याच्यामध्ये असते ICDS मध्ये. खूप इंटरेस्टिंग आहे. ज्याला सिलेबस जरी तुम्हाला वाटत असला अरे काहीतरी वेगळंच आहे ICDS, काही वेगळं नाही. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये समोर आपण ज्या गोष्टी पाहतो त्याचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास करताना खूप मजा येते, याचं इंटरेस्टेड आहे, लक्षात पण राहतं. हा लक्षात. त्याच पद्धतीने कायदे, महिला आणि बालक यांच्या संबंधी जेवढेही कायदे आहेत त्या कायद्यावर प्रश्न विचारले जातात. जसं की बालक म्हणलं की पोक्सो कायदा आहे, पोक्सो कायद्यावर प्रश्न विचारतात. महिला म्हणलं की लैंगिक अत्याचारापासून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या रक्षणासाठी कायदा केलेला आहे, तो कायद्यावर प्रश्न विचारतात. हुंडाबंदी कायदा आहे, महिलांसाठी केला, त्याच्या संबंधी प्रश्न विचारतात. म्हणजे महिला आणि बालक यांच्या संबंधी जेही महत्वाचे कायदे आहेत किंवा महत्वाच्या योजना आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. हा पहिला मुद्दा. त्यानंतर पोषण अभियान जे आहे, ह्या पोषण अभियानामध्ये वेगवेगळे अन्न सुरक्षा कायदा आहे. म्हणजे जेही लोकांच्या पोषणसाठी ज्याही योजना, महिलांचं पोषण सुधारलं गेलं पाहिजे, बालकांचं पोषण सुधारलं गेलं पाहिजे, याच्यासाठी योजना राबवल्या जातात. ह्या सर्व योजना, जसं की आता मध्यान्ह आहार योजना शाळेमध्ये राबवली जाते 1995 पासून सिलेबसमध्ये. मग इथेही विचारणार, कारण ते पोषण संबंधी. पोषण अभियान, अन्न सुरक्षा कायदा, पोषण 2.0 लक्षात. किंवा आदिवासी भागामध्ये तिथल्या लोकांच्या कुपोषणाची समस्या कमी व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. जननी सुरक्षा योजना राबवली जाते, त्याच्यात पोषणामध्ये सुधारणा व्हावी म्हणून अजून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ह्या सगळ्या योजना पोषण संबंधीचं, पोषण अभियानासंबंधीचं याचा एक सिलेबस असतो. म्हणजे हे 20 प्रश्न असतात, हे 10 प्रश्न असतात. म्हणजे हे 40 गुण असतात आणि हे 20 गुण असतात. अशा प्रकारे हा सिलेबस वेगळा आहे. संगणक असंही तुम्ही केलेलं असतं आणि संगणकावर खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारत नाहीत. तुम्ही जर MPSC केली असेल, MSCIT जर केलेली असेल तर त्या MSCITच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या संगणक म्हणून विचारल्या जातात. त्यात खूप अवघड असं काही नाहीये. ते संगणकाचे एक 10 प्रश्न असतात, 20 गुण असतात. संगणकांचे प्रकार, संगणकांच्या पिढ्या, संगणकाचे वेगवेगळे डिव्हाइस, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, वेगवेगळे आता AI आलेलं आहे नवीन, ते संगणका रिलेटेड चालू घडामोडी, AI काय आहे, इंटरनेट सुविधा देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, याच्याबद्दल अशी बेसिक माहिती तुम्हाला संगणकाबद्दल विचारली जाते. खूप डिटेलमध्ये जात नाहीत. त्याच्यामध्ये असे 10 प्रश्न 20 गुण असतात. हा तांत्रिक सिलेबस आहे एकूण 40 प्रश्नांचा आणि 80 गुणांचा. आम्हाला आलं लक्षात. हा वेगळा तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये करायचा आहे मुलींनो. पण लक्षात ठेवा, सुविधा ही नोकरीत सांगतं तुम्हाला किती फायद्याची ते. पुढे बघा आता वेतन.
हे जे पद आहे हे अधिकारी दर्जाचं पद आहे. आता ह्याला S13 स्केल आहे. S13 स्केल म्हणजे पोरांनो लहान नाही, लक्षात ठेवा. 34,400 ते 1,12,400 एवढा पगार आहे. 34,400 ते 1,12,400. तुम्ही म्हणाल 34,000 पगार, असं नसतं ते. त्या सुविधा असतात वेगवेगळ्या, प्लस 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. म्हणजे तुमचा 34,400 जर बेसिक आहे, याचा अर्थ तुम्हाला 55-60,000 पगार स्टार्टिंगच होणार आहे. आता लक्षात ठेवा, 55-60,000 पगार स्टार्टिंगच असणार आहे. आणि शेवटपर्यंत जर पगार तुमचा तर 2.5-2 लाखापर्यंत जाणार. म्हणजे याला वेतन भरपूर आहे. लक्षात ठेवा, कामही खूप इंटरेस्टिंग आहे, काम कमी आहे आणि पदाचा दर्जा सुद्धा चांगला आहे, स्टेटस चांगला आहे. त्यामुळे मुलींनो, हे तुम्ही जर सिरियसली अभ्यास करताय आणि या वर्षभरात पद जर मला कसल्याही हालतीमध्ये कोणती ना कोणती पोस्ट पाहिजे याचा विचार करताय, तर हे पद खूप भारी आहे. याच्याकडे बिलकुल तुम्ही दुर्लक्ष करू नका. लक्षात आलं, S13चं स्केल आहे. पगार तुम्हाला 55-60 पर्यंत स्टार्टिंग होणार आहे. लक्षात आलं का? त्याच पद्धतीचे कामं सांगतो तुम्हाला, तिथं तुम्हाला याचा फायदा सांगतो. अजून कार्य काय काय असतात, आता कामाकडे आपण वळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ग्रामीण भागातल्या पोस्ट येणार आहेत असं धरू आपण. एकूण 25 अंगणवाडी असतात. त्या 25 अंगणवाड्याच्या तुम्ही मालकीन होता बघा, जर तुम्ही नोकरी लागलात. कारण 25 अंगणवाड्या मागे एक अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका असते. लक्षात येतंय? 25 अंगणवाड्याच्या मागे, लक्षात, म्हणजे तुम्ही 25 अंगणवाड्याच्या मालकीन असतात. हे सगळे तुमच्या अंडर 25 अंगणवाड्याच्या अंगणवाडी सेविका, त्यानंतर त्यांच्या मदतनीस, या सगळ्या तुमच्या अंडर काम करत असतात. लक्षात येतंय? मग काय असतं तुमचं अंगणवाडी म्हणून? म्हणजे अंगणवाडी म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही यांची दर महिन्याला एक मीटिंग घ्यायची. दर महिन्याला मीटिंग घेणं हे काम असतं. तुमचे कामं सांगतो तुम्हाला थोडक्यात एकदम. त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात अंगणवाडीच्या माध्यमातून, मग लसीकरण राबवलं जातं किंवा अजून काही पोषण अभियान राबवलं जातं किंवा महिलांच्या प्रेग्नंट महिलांसाठी काही योजना राबवल्या जातात. ज्याही अंगणवाडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्या सगळ्या योजना व्यवस्थित राबवल्या जात आहेत का नाही याचं पर्यवेक्षण करणं, त्या कशा पद्धतीने आणखी चांगल्या राबवल्या जातील याच्याविषयी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करणं, हे कामं तुमचे असतात. त्याच पद्धतीने जन्मविवाह नोंदणी जी असते या अंगणवाडीच्या माध्यमातून होत असते. जन्मविवाह मृत्यू नोंदणी ही अद्ययावत करणं, मॉडिफाय करणं, वर कळवणं, अशा प्रकारचे छोटे मोठे कामं करावे लागतात तुम्हाला. त्यामध्ये आणखी कोणत्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातील, आणखी कोणते कोणते कार्यक्रम अंगणवाडीमध्ये आपण घेतले पाहिजेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या त्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होईल, त्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होईल, त्यांचं आरोग्य सुधरेल, याच्यासाठी तुम्हाला मालकीनीसारखं बसून मार्गदर्शन करायचं. अशा प्रकारची ही पोस्ट आहे. पोस्ट खूप चांगली आहे, त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला. का सांगतोय तुम्हाला? तुम्हाला कॉन्फिडन्स वाढावा अभ्यासासाठी, याच्यासाठी. असे वेगवेगळे कामं हे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षकाच्या माध्यमातून करावे लागत असतात. परीक्षा व एकूण जागा. आता सध्या ज्यावेळेस पहिल्यांदा रिक्त जागा, मला वाटतं सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये पहिल्यांदा रिक्त जागाचा ज्यावेळेस अहवाल आला होता, त्यावेळेस 128 जागा येणार म्हणून सांगितलेलं होतं. पण याच्यामध्ये वाढ होणार आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, 100 दिवसाचा प्रोग्राम जो राज्य सरकारने राबवला होता, त्यानुसार पुन्हा बिंदू मानावली तयार केली गेलेली आहे, पुन्हा मागणीपत्र मागवले गेलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या 128 मध्ये नक्कीच मला तरी वाटते, नाही तर वाढले नाही तर म्हणेन मास्तर तू तर म्हणला होता वाढणार आहे, आता कुठे आहेत? एक तर पुरीत, सगळ्या पुरी काय भांडायला मागं पुढे बघणार नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, यात वाढ होईल असं मला तरी 100% वाटतंय. पण 128 जागा तर कन्फर्म आहेत, एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये 100% वाढेल. तुम्ही म्हणाल बाई लईच कमी जागा येतात, बिलकुल कमी नाही. फक्त मुलींसाठी ह्या जागा, फक्त मुलींसाठी. आणि प्लस मध्ये काय, ज्या टेक्निकलचा अभ्यास करणार त्यांच्यासाठीच आहेत. म्हणजे 128 तुम्ही 500 जागा धरून चला बाकीच्या. मग जागा चांगली, आता लक्षात ठेवा. याच्यामध्ये वाढ पण होणार आहे, आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. परीक्षा, आता बघा जाहिरात कधी, परीक्षा तुम्हाला सांगतो. परीक्षेबद्दल तर बोललेलो मी, जागाच्या बद्दल सांगतो. आता याची जाहिरात कधी येईल? याची जाहिरात येणं मागच अपेक्षित होतं, पण 100 दिवसाचा जो कार्यक्रम म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येच ही जाहिरात यायला पाहिजे होती, 2025 मध्येच. पण जाहिरात का आली नाही? तो 100 दिवसाच्या कार्यक्रमामुळे सगळ्याच विभागाच्या जाहिराती लांबल्या गेल्यात. आणि पाठीमागे नगर परिषदेचं परिपत्रक आले, त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल, मी त्याच्याबद्दल शॉर्ट्स पण टाकली होती आपल्या युट्यूबला, की बाबा 75,000 जागा या 100 दिवसाच्या कार्यक्रमानंतर लवकरच भरल्या जाणार आहेत. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका, त्याचा आचारसंहिता वगैरे सगळ्या भानगडी फेब्रुवारी-मार्च पर्यंत चालतील. म्हणजे ही मार्च एंडिंग ते एप्रिल ते मे, म्हणजे मार्च एप्रिल मे, 3 महिने. एप्रिलमध्ये किंवा मार्च एंडिंगलाच ही जाहिरात येणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा.
त्याच्यामुळे जाहिरातीला फार उशीर होणार आहे असं बिलकुल नाही. लवकरात लवकर ही जाहिरात येणार आहे. तुम्ही जाहिरातीची वाट बघत बसू नका. तुमचा अभ्यास किंवा तुमची तयारी करायला किती वेळ लागणार आहे याचा अगोदर कॅल्क्युलेशन करा. तसं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला वाटेल अरे मार्च एप्रिल खूपच जवळ आहे, मला जास्त अभ्यास केला पाहिजे. तुम्ही ते पॉझिटिव्ह वेने बघतच नाही, जाहिरात आल्या बघू नये असं बिलकुल नाही. याची एक्झाम सुद्धा फास्ट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला प्रिपरेशन आतापासूनच करायचं आहे. आता बघा याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, जरी एमपीएससीने घेऊ नाहीतर मग ते टीसीएस IBPS ने घेऊ, सिलेबस मध्ये मला शक्यतो बदल होईल असं वाटत नाही. सिलेबस मध्ये बदल होणार नाही आणि ICDS हेच शिकवावं लागतं त्यांना. तेच आहे, कुठेही जा पॅटर्न. परीक्षा घेणारी यंत्रणा बदलली म्हणून पॅटर्न तर बदलणार नाही. त्याच्यामुळे फक्त एक लाख करा. माझं अगोदर म्हणणं हे, जे 60 प्रश्न आणि 120 गुण येतं अतांत्रिक घटक आहे, म्हणजे गणित बुद्धिमत्ता, जीके चालू घडामोडी, मराठी इंग्लिश, हा अभ्यासक्रम अगोदर कंप्लीट करून घ्या. का अगोदर कंप्लीट करून घ्या? कारण की हा अभ्यासक्रम कंप्लीट केला की तुम्ही कोणत्याही परीक्षेला फॉर्म भरू शकता. म्हणजे वेगळं अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून जास्त विशेष काही करायची आवश्यकता नाहीये. लक्षात येते? आणि ह्या अभ्यास तुमचा कव्हर होतोय, म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर जीके मधले सगळे विषय, चालू घडामोडी, हे माझं आता बऱ्यापैकी कव्हर होत आहे किंवा झालेलं आहे असं वाटतंय. त्यावेळेस ते मग पोषण अभियान आणि ICDS घ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. अजून एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप आहे त्याच्यामध्ये आपली रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी. त्याच्यामध्ये तुम्ही इंग्रजी, मराठी, गणित बुद्धिमत्ता हे सगळंच करणार आहेत. प्लस ICDS चे सुद्धा सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. स्वतः मी शिकवलेले आहेत त्या लेक्चर्स. त्या लेक्चरचा तुम्ही तिथं फायदा करून घ्या. त्याच्यासाठी मग तुम्ही जर बॅच परचेस केली तर वेगळं काही ICDS आणि पोषण अभियानासाठी बिलकुल करू नका. तुम्हाला तिथं नोट्स सुद्धा अवेलेबल येतात आणि सगळे लेक्चर सुद्धा अवेलेबल येतात. आणि तुम्हाला जेव्हा बोर होईल तर अभ्यास करून, तेव्हा तुम्ही ते लेक्चर बघा, तुम्हाला त्या लेक्चरमध्ये बिलकुल बोर होणार नाही, याची गॅरंटी माझी आहे. कुणीच एकही विद्यार्थ्यांनी म्हणू शकत नाही की मला लेक्चर बोर होतंय. त्याबद्दल बिलकुल टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने पॅटर्न ठेवा. परीक्षेला खूप वेळ आहे असं नाही. मी म्हणतो दिवाळी जरी परीक्षेला होणार असली तरी वेळ कमीच पडणार आहे. जाहिरात दिवाळी येणार असली तर येणार नाही एवढ्या लांब, पण हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आतापासूनच अभ्यासाला सुरू करा. आणि जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे, त्या ऍपवर तुम्ही बॅच घेऊ शकता. प्लस तिथे प्रश्नपत्रिका आपण अवेलेबल करून देत असतो. तर दररोज चालू घडामोडीच्या PDF सुद्धा आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून देत असतो. त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. ते सगळं मोफत असतं, फक्त लक्षात येतंय. त्यामुळे 100% फायदा होईल. ज्याला वाटतंय की मी आतापासून तयारी केली पाहिजे, ही पोस्ट खूप चांगली आहे, इथं जर मी सिलेक्ट झाले सरळ सेवेतून अधिकारी दर्जाचं पद मला मिळेल, चांगले कामं करता येतील, चांगल्या ठिकाणी चांगल्या सगळ्या सुविधा मिळतील, भरपूर पगार मिळेल आणि वरचा माल पण ह्याच्यात आता जे करतं त्याला भरपूर असतो. आता मी काय बोलू शकत नाही, पण खूपच सुविधा असतात याच्यामध्ये, सुविधा असतात, आनंदच आनंद असतो. असं वाटत असेल तो आनंद घ्यायचा आहे, आत्तापासून तयारीला लागा. आणि बॅचची तुम्हाला आवश्यकता असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर नक्की बॅच घ्या तुम्ही, 100% तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगत चला, त्या प्रश्नांचा रिप्लाय मी देतो. तसंच काही जर महत्वपूर्ण असेल तर त्याच्या व्हिडिओ घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करतो. चॅनल पण सबस्क्राईब करा. याच्यावर अशाच वेगवेगळ्या ज्या आगामी जाहिरातीमध्ये येणार आहेत, वेगवेगळ्या जाहिराती, त्याच्याबद्दल डिटेल माहिती आणि त्यांच्या प्लॅनिंगचे वेगवेगळे व्हिडिओज, तसंच मोफत लेक्चर चालू असतात आपले. TCS IBPS पॅटर्नचे, MPSCचे लाईव्ह लेक्चर असतात. त्या लेक्चरचा सुद्धा तुम्हाला तिथं फायदा होईल. त्यामुळे चॅनल आपलं सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.